हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल नरंदे प्रिन्सिपल शुभांगी पाटील मॅडम यांच्यामार्फत आज सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या न्यूज 24 मराठी या चॅनलला 9व्या वर्धापना दिनाच्या ब्रिलियंट परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे नागनाथ महाराजांची नरंदेमध्ये असणाऱ्या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांना तसेच सर्व ग्रामस्थांना ब्रिलियंट परिवारातर्फे यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलो आहे नरंदी इथं। आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या नागनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात होत्या। या नागनाथ देवाच्या यात्रेचा मान ढालीचा हा भंडारी घराण्याचा असून ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अबाधित आहे। त्या ढाली सन्मानानं अनेक ढोल ताशांच्या गजरात, धनगरी वाद्याच्या गजरात आज नागनाथ मंदिरात जातात व तिथं ढाली फडकवल्या जातात। त्याचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेतोय। मंडळ साहेब नमस्ते, काय नेमका इतिहास आहे हा? या गावामध्ये नागनाथाची यात्रा ही सुरू होते ती भंडारी समाजाच्या ढालीपासून। माघ चतुर्थीला सुरुवातीला गावाची यात्रा सुरुवात करायची असेल तर आमच्या हा समाजाला, भंडारी समाजाला हा ढालीचा मान आहे। ढाली म्हणजे काय तर दोन मोठी निशाणे नागनाथ मंदिरात न्यायची असतात आणि त्या ठिकाणी सगळे गावातली मंडळी व भंडारी मंडळींनी या ठिकाणी नेऊन ती निशाण लावून मगच यात्रेला सुरुवात होते। ही यात्रा आमच्या पार परंपरापासून माघ चतुर्थीला चालू असते आणि या यात्रेचं महत्त्व असतं। यात सगळे 12 बलुतेदार, वाजंत्री, सगळे गावकरी मिळून या ठिकाणी ह्या भाग घेतात आणि ही निशाणं आम्ही नेऊन नागनाथ मंदिरामध्ये लावतो आणि याच्यानंतरच यात्रेला सुरुवात होते। याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हलगी यात्रा असते। हलगी यात्रेनंतर भर यात्रा नागनाथ मंदिर बनत असते आणि तिसऱ्या दिवशी रथ सप्तमीला नागनाथ मंदिरातून पालखी ही गावाकडे येत असते आणि त्यानंतर पालखी यात्रा समाप्त होते। नरंदे गावामध्ये नागनाथ देवाची यात्रा ही 3 दिवस साजरी केली जाते, ज्यामध्ये देवाचं नरंदेच्या गावामध्ये यात्रा ही 4 दिवस साजरी केली जाते। हे सुरुवातीला पहिल्या दिवशी भंडारी समाजाच्या ढाली असतात, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाटील समाजाचा नैवेद्य असतो, तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावची यात्रा असते आणि चौथ्या संपूर्ण परिसरातल्या लोकांची यात्रा असते आणि चौथ्या दिवशी ही गावात यात्रा असते। या दिवशी शर्यती पालखी गावात येते आणि शर्यती झाल्यानंतरच संध्याकाळी पालखीने आतासबाईचा मोठा कार्यक्रम होतो।